नमस्कार, मी सारिका सिद्धनाथ किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये 60 ग्रॅम एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. लालसर रंगावर आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्याच कढईमध्ये आपण 500 ग्रॅम प्रमाणात गावरान तीळ घेतलेले आहेत. तीळ जे आहेत ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत. त्यातील खडे जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. 5 ते 6 मिनटं एवढे तीळ जे आहेत ते भाजण्यासाठी मला लागलेले आहेत. आपले तीळ जे आहेत ते चांगले भाजून झालेले आहेत. ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे. त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा एवढं तूप घातलेलं आहे. तूप वितळल्यानंतर यामध्ये आपण चिकीचा गूळ घालून घेणार आहोत. याऐवजी तुम्ही साधा गूळ वापरला तरी चालेल, पण साधा गूळ वापरल्यानंतर आपल्याला लाडू वळण्यासाठी थोडासा त्रास होतो. चिकीचा गूळ वापरल्यानंतर आपल्याला लाडू वळण्यासाठी त्रास होत नाही. यामध्ये मी 2 चमचे एवढं पाणी घालून घेतलेलं आहे व त्याला आपण सतत ढवळत आपण याचा एक घट्टसर असा पाक करून घेणार आहोत. सतत हलवत पाक करून घेतल्यानंतर पाक कसा तयार झाला ते मी तुम्हाला सांगणारच आहे. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे व त्यामध्ये थोडासा पाक घालायचा व त्याची एक घट्टसर गोळी जी आहे ती तयार झाली की नाही ते बघायचं. बघा इथे घट्टसर गोळी जी आहे ती तयार झालेली आहे व आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे. पाक होण्यासाठी मला बरोबर 6 ते 8 मिनटं लागलेली आहेत. इथे आपण त्यामध्ये 500 ग्रॅम एवढे तीळ घातलेले आहेत. भाजून घेतलेले व साल काढून घेतलेले अर्धवट कुटून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत. 90 ग्रॅम एवढे काजू बदामाचे तुकडे घालायचे आहेत. 1 चमचा एवढी वेलची पावडर घालायची आहे. थोडंसं जायफळ जे आहे ते खिसून घालायचं आहे. त्यामुळे गूळ आणि वेलचीचं जे जायफळ याचं जे मिश्रण आहे ते एकत्र झालं की त्याची चव जी आहे ती अतिशय उत्तम लागते. आता आपण गॅस बंद करून हे जे मिश्रण आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे. मिश्रण जे आहे ते एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला याचा लाडू वळून घ्यायचा आहे. बघा या प्रमाणामध्ये आपले बरोबर 100 लाडू बनवून तयार होतात. लाडू वळण्यासाठी हाताला थोडेसे पाणी लावून घ्यायचे आहे. तीळ अतिशय गरम असतात त्यामुळे हाताला चटका बसू शकतो व लाडू जो आहे तो अशा पद्धतीने वळून घ्यायचा आहे. गोल गरगरीत असा जो आपला लाडू आहे तो वळून झालेला आहे. मिश्रण जर थंड झालं तर काय करायचं यासाठी महत्त्वाची टीप म्हणजे आपली जी कढई आहे ती एका गरम पाण्यावर ठेवायची. म्हणजे आपलं तिळाचं तयार केलेलं मिश्रण जे आहे ते थंड होत नाही व आपले लाडू जे आहेत ते पटापट वळले जातात. आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.